आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीला या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय पानसरे साहेब, मी नुकतंच ते बुलढाणा पोलीस अधीक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झाले, त्यांचं संपूर्ण मेहकर वासियांच्या वतीनं शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतो। या शांतता कमिटी बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय पाटील साहेब, उपस्थित असलेले तहसीलदार मडके साहेब, उपस्थित असलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक आदरणीय सदगिरे साहेब, उपस्थित असलेले आदरणीय लांडे साहेब व मेहकर पोलीस स्टेशनचे सर्व PSI कर्मचारी बंधू आणि माझ्यासमोर बसलेले माझे सर्व तोलामोलाचे आमचे सर्व हिंदू मुस्लिम बांधव, आपल्या सर्वांचं मी मेहकर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो। आदरणीय पानसरे साहेब, आपण मला असं वाटतं की शांतता कमिटीच्या बैठकीसाठी या ठिकाणी मला वाटतं एक किंवा दुसऱ्या वेळेस आपण या ठिकाणी आलेला आहात। साहेब, आमचं मेहकर शहर अतिशय शांत आणि संयमी असून या ठिकाणी सर्व आमचे बांधव वेगवेगळ्या भागामध्ये राहतात। हिंदू मुस्लिम समाजाची आमची जी मंडळी आहे यांची घरेसुद्धा आजूबाजूला लागून आहेत। आमच्या रमजानीच्या दिवशी आमच्या हिंदू बांधवांना मी आमच्या घरी शिरकुर्म्यासाठी आमंत्रित करतो आणि आमचे हिंदू बांधवसुद्धा आम्हाला दिवाळीच्या दिवशी त्यांचा फराळासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करतात। परंतु साहेब, शहरामध्ये एक दोन असे किंचित 15-15, 16-16, 17-17 वयाची काही मुलं असतात, ते थोडे आमच्या हिंदीमध्ये आम्ही म्हणतो ते जज्बाती असतात। मग ते आमचे हिंदू समाजाचे असो किंवा आमचे मुस्लिम समाजाचे असो, त्या किंचित मुलांमुळे थोडासा वादविवाद निर्माण होतो। परंतु हा जो आता आमच्या जयाभाऊनी सांगितला की थोडासा किंचित आपल्या मेहकरमध्ये घडला, परंतु आमचे सिकंदर मौलाना साहेब असतील, आमचे तौफिक भाई असतील, आमचे ओम सौभागी असतील, या सर्व मंडळी त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो। आम्ही सर्वांनी गणेश मंडळाला सुखरूपपणे आमच्या इमामवाड्यावर त्यांचा सत्कार करून त्यांना आम्ही मिरवणुकीसाठी त्या ठिकाणी जाण्यामध्ये त्यांचा सहभाग घेतला। साहेब, नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये आमच्या मेहकर शहरामध्ये कुठल्याच प्रकारचा इन्सिडेंट घडणार नाही अशी मी आमच्या सर्व मेहकर शहराच्या वतीनं, आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो। आणि यापुढे सुद्धा आपल्या पोलीस स्टेशनला आम्ही आमच्या वतीनं जे काही सहकार्य होणार ते सहकार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मेहकर पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करतो।